मित्रांनो, आपण गोंधळणाऱ्या प्रश्नांचा पहिला व्हिडिओ पाहिलेला असेल. हा दुसरा व्हिडिओ आहे. आता या व्हिडिओमधला पहिला प्रश्न बघा. भारताचे मार्टिन लूथर किंग आणि महाराष्ट्राचे मार्टिन लूथर किंग. तर भारताचे मार्टिन लूथर स्वामी दयानंद सरस्वती, तर महाराष्ट्राचे मार्टिन लूथर महात्मा फुले. यामध्ये कन्फ्युजन बघा भारताचे आणि महाराष्ट्राचे. भारताचे जर विचारले तर स्वामी दयानंद सरस्वती आणि महाराष्ट्राचे विचारले तर महात्मा फुले. दुसरं बघा, भारताचे बुकर टी वॉशिंग्टन. भारताचे बुकर टी वॉशिंग्टन, तर ते पण महात्मा फुलेच आहेत. आणि महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन जर विचारलं तर भाऊराव पाटील आहे. भारताचे आणि महाराष्ट्राचे. आता पुढला प्रश्न बघा. ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय आणि भारतीय ब्राह्मो समाज याची स्थापना केशवचंद्र सेन. आदी ब्राह्मो समाज, तर तो देवेंद्रनाथ टागोरांशी संबंधित आहे. ब्राह्मो समाज, भारतीय ब्राह्मो समाज आणि आदी ब्राह्मो समाज यामधले कन्फ्युजन तुम्ही दूर करा. डिस्प्रेड मिशन क्लासेसची स्थापना कोणी केली आणि डिस्प्रेड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना. डिस्प्रेड मिशन क्लासेसची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, तर डिस्प्रेड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आता पुढला प्रश्न बघा. मराठी राजभाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर मराठी राजभाषा दिवस 1 मे रोजी असतो आणि मराठी भाषा गौरव दिवस जो असतो तो 27 फेब्रुवारी रोजी असतो. ह्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. पुढील प्रश्न. अणुशक्तीचे जनक कोण आणि भारतीय अणुशक्तीचे जनक कोण. अणुशक्तीचे जनक रुदरफोर्ड आहेत आणि भारतीय अणुशक्तीचे जनक जे आहेत तर ते डॉक्टर होमी भाभा आहेत. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे जे सरोवर आहे तर ते चिल्का सरोवर आहे आणि ते ओडिसा राज्यात आहे. भारतातील सर्वात क्षारता असलेले पाण्याचे सरोवर तर ते सांभर सरोवर राजस्थान या राज्यात आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश आणि भारतावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश. तर महाराष्ट्रावर जो स्वारी करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश जो होता तो अल्लाउद्दीन खिलजी होता आणि भारतावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश जो होता तो मोहम्मद बिन कासिम हा होता. पुढचा प्रश्न बघा. सैन्य दलातील पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट. भारतीय नौसेनेची पहिली महिला पायलट. पहिली भारतीय महिला फायटर पायलट. जम्मू काश्मीरची पहिली महिला फ्लाइंग ऑफिसर. भारतातील सर्वात तरुण महिला वैमानिक. तर सैन्य दलातील पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट ज्या होत्या ते अभिलाषा बराक या होत्या. भारतीय नौसेनाची पहिली महिला पायलट जी होती ती शुभांगी स्वरूपा ही होती. पहिली भारतीय महिला फायटर पायलट तर ती अवनी चतुर्वेदी ही होती. जम्मू काश्मीरची पहिली महिला फ्लाइंग ऑफिसर माव्या सुदान ही होती. आणि भारतातील सर्वात तरुण महिला वैमानिक जर विचारली तर तिचं नाव होतं आयशा अजीज. पुढचा प्रश्न बघा. कृषी दिन कधी साजरा केला जातो आणि महसूल दिन कधी साजरा केला जातो. तर कृषी दिन साजरा केला जातो 1 जुलै या दिवशी आणि महसूल दिन साजरा केला जातो 1 ऑगस्ट या दिवशी. आता हा प्रश्न बघा. ग्रँड स्लॅम ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि ग्रँड मास्टर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. हा प्रश्न जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रँड स्लॅम ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ती लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे. आणि ग्रँड मास्टर ही संज्ञा जर विचारली कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ती बुद्धिबळाशी संबंधित आहे. हे असे प्रश्न आपल्याला सारखे गोंधळात टाकत असतात आणि परीक्षा विभाग जो असतो ते ह्याच प्रश्नांचा वापर करत असतो. तुमचा या व्हिडिओला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच आपण अशाच गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांचा पार्ट 3 लवकरच अपडेट करू. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.